कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत विरोधात गंभीर आरोप। विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलगी न्यायाच्या प्रतीक्षेत। साखरपुड्यानंतर आरोपीकडून तरुणीवर अत्याचार, 15 लाख रुपये घेऊन आरोपी पसार। तक्रार देऊनही आरोपी मोकाट। मृत्यूच्या दिवशी वैष्णवी हगवणेला मारहाण। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासांच्या आतील असल्याची माहिती। फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना अटक। प्रीतम पाटील, बंडू फाटक, राहुल जाधव, अमोल जाधव आणि मोहन भेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यात वैष्णवी हुंडाबळीवर 2 ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका। 15 दिवसात आचारसंहिता ठरवणार। बैठकांमध्ये अनिष्ट प्रथांवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय। ज्योती मल्होत्राचे लॅपटॉप आणि मोबाईलमधील डिलीट केलेले चॅट रिकव्हर। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती सध्या न्यायालयीन कोठडीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची 20 मिनिटं चर्चा। शिंदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शहांची भेट। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून संशयित आरोपी अमोल खोतकरचा एन्काउंटर। पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग। अमोल उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणातला आरोपी। राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट। तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट। पावसामुळे राज्यात 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा मातीमोल। घरांमध्ये पाणी शिरलं। खबरदारी म्हणून राज्यभरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात। राज्यात आतापर्यंत पावसाचे 9 बळी। पुण्यात 3, ठाण्यात 2घांचा मृत्यू। तर लातूरमध्ये शेतात काम करत असताना वीज पडून 2 मृत्युमुखी। थाटामाटात उद्घाटन झालेल्या अमरावती विमानतळावर पेट्रोल नसल्यानं विमान फेरी रद्द। विमानात पेट्रोल भरणारं टँकर विमानतळावरील मातीत फसलं। पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी रस्ते बंद। पुढील 3 दिवसात होणाऱ्या परीक्षा स्थगित करा। जयंत पाटलांची सरकारकडे मागणी। मुंबईत पावसामुळे ॲक्वालाईन मेट्रो मार्गाचं मोठं नुकसान। आचार्य अत्रे चौक स्थानक बंद। मेट्रो प्रशासनाकडून सध्या स्थानकांमध्ये स्वच्छतेचं काम। ठाण्यातील वाघाई इस्टेट परिसरात जुन्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईत पावसामुळे काल 80 विमानांची उड्डाणं प्रभावित। 3दा रनवे बंद करण्याची वेळ। मात्र पावसामुळे कोणतेही उड्डाण रद्द नाही। परभणीत पहिल्याच पावसात लालपरीला गळती। बसमधील प्रवासी भिजले। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी डिनू मोर्या अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात। काल डिनू मोर्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। आरोपी केतन कदम आणि मोर्या बंधूंमध्ये अनेक फोन झाल्याचं निदर्शनास। देशभरात कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण। राज्यात 69 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 37 नवे रुग्ण। तर कोरोनामुळे देशात 10 तर राज्यात 5 मृत्यू। राज्यातील शासकीय कार्यालय, बँका, विमा कंपन्या, रेल्वेमध्ये इंग्रजी, हिंदी सोबत मराठी भाषेचा वापर अनिवार्य। सरकारकडून आदेश जारी। आयपीएलमध्ये आज बंगळुरूसाठी महत्त्वाचा सामना। लखनौशी लढत सामना जिंकल्यास बंगळुरूला पंजाबसोबत क्वालिफायर 1 खेळण्याची संधी।